आधीच महाराष्ट्रातल्या पोरांची लग्न होऊन झालेत आणि त्यामध्ये सूरज चव्हाणचं लग्न झालंय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोरांच्या मध्ये एक नवं चैतन्य निर्माण झाले की आता लग्न होतीलच. बिग बॉस जिंकल्यानंतर ना सूरज चव्हाणच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल झालेला तो म्हणजे सूरज चव्हाणचं घर बांधलं. त्यानंतर त्याच्या बरोबर प्रतिस्पर्धी असलेले प्रत्येकानं त्याला मदत केली. याच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी स्वतः बिग बॉस जिंकल्यानंतर ना सूरज चव्हाणला सांगितलं की तुला घर बांधून देतो, तसं त्यांनी घरही बांधून दिलं. आणि याच्या पलीकडे लग्नामध्ये 4 दिवस धुमाकूळ घातला तो म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्धी बिग बॉसच्या टीम मध्ये असणारे बरेचसेच कंटेस्टंट सूरज चव्हाणच्या लग्नात डायरेक्टली इनडायरेक्टली सहभागी झालेले. भावाचं लग्न झालं आणि अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ झाली. 2 दिवस महाराष्ट्र नाराज होता, कारण आधीच एक लग्न सांगलीत मोडलेलं आणि दुसरं लग्न तिकडे झालं. कोणी विचारही केला नव्हता की सूरज चव्हाणचं लग्न एवढ्या जोरदार थाटामाटात होईल. चक्क त्यालाही कदाचित वाटलं नसेल की त्याचं लग्न एवढ्या मोठ्या समारंभासह पार पडेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चोर भाऊ. हे एक नाव सूरज चव्हाणच्या लग्नात सगळ्यात मोठं चर्चेत होतं ते म्हणजे जान्हवी किल्लेदार. जान्हवी किल्लेदार लग्नाच्या अगोदर 2 दिवस कुरवली म्हणून सूरज चव्हाणच्या इथं ठिय्या मांडून बसलेली. भले जान्हवी बिग बॉस मध्ये असताना सूरज चव्हाणच्या विरोधातच होती कंप्लीट सीझनभर, पण तरी सुद्धा जान्हवी किल्लेदार सूरज चव्हाणच्या लग्नाला येऊन सगळ्या लग्नामध्ये आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन जान्हवी किल्लेदारनं स्वतः सूरज चव्हाण बद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्याची नवीन पद्धत आज महाराष्ट्रापुढे मांडली. जान्हवी किल्लेदारच्या बरोबरच लग्नामध्ये डीपी दादा सुद्धा होते. पण सगळ्यांचं म्हणणं हे होतं की या लग्नात रितेश देशमुख, अंकिता वालावलकर आणि अजितदादा पवार का लग्नात दिसले नाहीत. पण सगळ्यात मोठं लग्नाचं जे सांगड घडवून आणलं ते या तिघांनीच असं नाही म्हणायला हरकत नाही, कारण अंकिता वालावलकरने सगळ्या लग्नाची सगळी सोय ही अंकिता वालावलकरने केली आणि दुसऱ्या बाजूला जी रितेश देशमुख यांनी सूरज चव्हाणच्या लग्नाचं अख्खं मॅनेजमेंट हे रितेश देशमुखांनी केलं. आणि त्याचबरोबर अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यानंतर जसं त्यांच्याबरोबर कमिटमेंट केलेलं की तुला घर बांधून देईन, ते घर अजितदादा पवारांनी बांधून दिलं. आणि सूरज चव्हाणला जिंकवण्यात सगळ्यात मोठा सहभागी असलेला त्याचा मित्र तो म्हणजे रील स्टार पवन. पवन सुद्धा या लग्नात सगळ्यात पुढं होऊन प्रत्येक कार्यक्रमात भाग घेऊन लग्न सोहळा पार पडण्यात त्याचंही सगळ्यात मोठं हातभार होता. लग्न सोहळा पार पडण्यात हातभार नाही तर त्याचबरोबर त्यानं बिग बॉस जिंकवण्यासाठी सूरज चव्हाणला ऑलमोस्ट सगळा सपोर्ट केलेला. आणि त्याच्याबरोबर त्याच्या सपोर्टसाठी पवनने ऑलमोस्ट मोर दॅन 100पेक्षा जास्त रील्स सूरज चव्हाणवरती बनवलेलं. त्यामुळं महाराष्ट्रातील जो तरुण वर्ग बिना लग्नाचा राहिलेला आहे त्यांच्यामध्ये आता एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे की या वर्षी राहिलं 2026ला तर त्यांचं लग्न होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये आता नवीन उकळी फुटलेली आहे. सूरज चव्हाणचं लग्न झालं, आता तुमचं कधी?